नमस्कार. आपण पुन्हा एकदा आलो एका नवीन सेलिब्रिटीसोबत. लोकगीतं आणि कोळीगीतं म्हटली की आपल्यासमोर एक नाव येतं, ज्यांनी आपल्या आवाजाने असंख्य प्रेक्षक केले, ज्यांनी आपलं एक वेगळंच विश्व संगीत क्षेत्रामध्ये निर्माण केलं. असं नाव म्हणजे जगदीश पाटील सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही कोळीगीतांचा विचार का केलात? कोळीगीत असं एक संगीत आहे का ते जर वाजलं आणि वाजायला लागलं तर लहान मूलसुद्धा त्याच्यावर ठेका धरून नाचायला लागतं. म्हणून गावान बिल्डर आयलाय या गाण्याबद्दल तुम्ही एक सामाजिक प्रश्न जनतेसमोर मांडलात. त्या गाण्याविषयी तुम्ही काय म्हणाल? गावान बिल्डर आयलाय हे गाणं म्हणजे आजच्या धर्तीवर हे प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक गावाला अनुसरूनचे माझे गीत आहे. आणि आजकाल गावात बिल्डर यायला लागलेत, गावाची प्रगती चांगल्या प्रकारे होत चालले, पण जो जमीन मालक तो पैसा घेतो त्या पैशाचा योग्य म्हणजे फायदा करून घेत नाही. तो पैसा अनेक खर्चात तो जास्त करून म्हणजे पैशाचा योग्य वापर होत नाही. आणि भावा बहिणीचे असलेले संबंध म्हणजे बहिणीला एक म्हणजे हिस्सा देण्यावरून खूप अशी नाती बिघडत चाललेली आहेत. म्हणून कुठेतरी म्हणजे हे जागेचे पैसे येतील, त्या जागेच्या पैशात भावा बहिणींचे नातेसंबंध टिकून राहावेत, म्हणून हा एक माझा प्रयत्न होता. तो मी सफल केला गावान बिल्डर राहिला या गीतातून. एक चांगला संदेश तुम्ही आपल्या लोकांसाठी दिलात. सर, तुम्ही खूप हिट गाणी दिलीत. चांदणं झाली रात, त्याच्यानंतर बैलगाडी सजली ग, तुला खांद्यावर घेईन ग. या हिट गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला आलेला एक अविस्मरणीय क्षण तुम्ही आम्हाला सांगा. माझं या हिट गाण्यात प्रथमतः गाणं म्हणजे रसिकाच्या लग्नात डमडम बेंडबाजा वाजवतो. पण जेव्हा हे गीत म्हणजे रेकॉर्डिंगसाठी चाललेलो तेव्हा स्टुडिओला कधीच गेलो नव्हतो. आई वडील शेतकरी कुटुंबातला आणि मी पण शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळे मुंबईचं एक हे कसं असेल, मुंबईचं म्हणजे मुंबईचा देखावा याच्यानंच अर्धा घाबरलेलो. पण देवाचं नाव घेऊन जेव्हा मी पाऊल ठेवलं तेव्हा देवानीच साथ दिली आणि तुमच्यासारख्या रसिकांनी साथ दिली. त्यामुळे ही गाणी मी हिट करू शकलो. सर, जगदीश पाटील आणि ठाणे बँड यांच्या संबंधीचं असलेलं नातं तुम्ही काय सांगा? जगदीश पाटील आणि ठाणा बँड हे नातं म्हणजे मी जसं गीतं गात गेलो तसं त्यांनी मला साथ देत राहिले. आणि आजपर्यंत कुठेही जातो तर आम्ही सर्व भावांसारखे राहतो. एक कुटुंबच तयार झालं आहे. आणि आम्ही एकाच गावातले नसून वेगवेगळ्या गावातले असूनसुद्धा आम्ही एक सामाजिक बांधिलकी आणि हा ग्रुप टिकवत पुढे नेत चाललो आहे. हे नातं आहे. एक ग्रुप कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा ग्रुप आहे. सर, आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं सर्वात पहिलं आणि हिट झालेलं गाणं म्हणजे रसिकाच्या लग्नात याच्या काही ओळी. चल. रसिकाच्या लग्नात डमडम बेंडबाजा वाजते, ठुमकत करवली नाचते. रसिकाच्या लग्नात डमडम बेंडबाजा वाजते, ठुमकत करवली नाचते. थँक्यू सर. सर, तुमची साईबाबांवरची गीतंसुद्धा फेमस आहेत. त्याबद्दल तुम्ही रसिकांसाठी काय सांगाल? साईबाबा असं एक दैवत आहे की त्यांच्या दरबारात सर्व जाती धर्म एक होऊन आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या दरबारी जातात. म्हणून मला साईबाबांची गीतं गायला खूप आनंद होतो. कारण तिथे गेल्यावर आपल्याला कुठलाच भेदभाव असा निर्माण झालेला दिसत नाही. सर्व एका छताखाली मस्त म्हणजे आनंद व्यक्त करताना दिसतात आणि सुख घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून मला साईबाबांची गीतं गायला खूप आवडतं आहे. सर्व धर्म समानतेसाठी संगीत हे खूप उत्तम उदाहरण आहे. सर, रसिकांच्या भेटीसाठी आता तुम्ही कोणतं नवीन गीत घेऊन येणार आहात? माझं नवीन गीत साईंचा प्रवास आहे. ती आत्ताच कॅसेट रिलीज झाली शिर्डीला. आणि गेली 4 वर्ष मी साई संस्थान शिर्डी येथे कार्यक्रम करतो आणि तिथंच ती रिलीज केली. त्या गीताचे बोल आहेत की बाबा तुम्ही काशीला का नाही गेलात, तुम्ही पंढरीला का नाही गेलात, तुम्ही मथुरेला का नाही गेलात, तुम्ही शिर्डीच का निवडलं. असं एक गीत आहे, मी आपल्यासमोर जरासं सादर करतो आहे. नाही गेलास पंढरीला
काशीला मथुरेला नाही गेलास पंढरीला, काशीला मथुरेला सांग कशी रे साईबाबा आवडली शिर्डीच तुला, सांग कशी रे साईबाबा आवडली शिर्डीच तुला. हे गीत खूप छान सर. तुम्हाला ह्या गाण्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या ग्रुपकडून, दीप केबल नेटवर्ककडून आणि आमच्या सर्व टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि दापोली रिक्षा चालक मालक सेना यांच्याकडून आज केळसकर नाका येथे मला कार्यक्रम करण्याची तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यात संधी भेटते, हे माझ्यासाठी मी भाग्य समजतो. कारण कलाकार कधीही छोटा बनूनच मोठा होत असतो. म्हणून मी या सर्व रत्नागिरी जिल्हावासियांचे तसेच तुमच्या दीप केबल नेटवर्क चे मी हार्दिक आभार मानतोय. आणि मला 2 शब्द तुमच्यासमोर शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. तर हे होते लोककलाकार जगदीश पाटील सर. आम्ही पुन्हा भेटू एका नवीन सेलिब्रिटीसोबत. तोपर्यंत नमस्कार.